म्या नशीबवान, यंदाच्या उत्सवात देवी मोर बोकड्याचा बळी देण्याचा मान महंतांनी मला दिलाय। असाच नाही दिलाय मान, 2 रुपये द्यावे लागले महंतांना। अगं तू काय 2 रुपयाचे घेऊन बसलीस? आता 2 रुपये मोठे का मिळतोय तो मान मोठा? ते बी हाय, पण असं देवीच्या कार्याला पैसा देऊन मान विकत घ्यायचा हे काही बरं नाही। आता मला शिकव तू हे कोणासाठी करतो मी हे? अगं केवढं मोठं पुण्याचं काम करायला मिळतंय आपल्याला। मला सांग, जर देवादिकाला गेलो तर पैसा खर्च होतोच ना, मग तसंच समज। आणि काय हो काय गावात शेगावचे गजानन महाराज आलेत म्हणत? हो आले, महंत सांगत होते की देवीच्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न बी करणार आहेत म्हणे ते। काय हो, त्याने तसं न केलेलं बरं, मागात जाईल त्यांना। आई ग, अरे देवा रग, कशाला मरायला त्या कोयत्याला हात लावलास? थांब आता हळद चिपायला। अरे कोयत्या संग खेळाची वय नाही बाळा तुझं। तुझ्या मुलाच्या बोटातून निघणारं रक्त पाहून तुझं काळीच पिळवटलं। या बोकडाच्या मानेवरून सुरी फिरवताना तुझ्या मनाला जरा देखील वेदना होणार नाहीत का रे? गजानन महाराज, आम्ही निघतो। म्हणजे तुमचं अजूनही मतपरिवर्तन झालेलं नाही? आम्ही काय विचारतोय पाटील? क्षमा करा महाराज, आपण पूजनीय आहात, वंदनीय आहात, पण या गावची प्रथा या गावच्या महंतांनी सुरू केलेली केवळ तुमच्या सांगण्यावरनं ही प्रथा मी बंद नाही पाडू शकत। या बोकडाचा बळी जाणारच। महंत आणि गावकरी माझ्या घरी येण्यासाठी निघालेच असतील। महाराज, ती मंडळी जर इकडे येऊन पोहोचली आणि बोकडाचा बळी देण्यास तुम्ही विरोध केलात तर फार मोठा गहजब होईल। त्यापेक्षा मी असं करतो ना, मीच स्वतः घेऊन जातो त्या बोकडाला आणि त्यांना वाटेतच भेटतो। थांब, मी येणार तुझ्या बरोबर। तुम्ही? हो, जन्माचे सोहळे असतात हे आम्हाला माहिती आहे, पण मरणाचाही सोहळा असू शकतो हे आमच्यासाठी नवीन आहे। तो पाहायचा अवसर पुन्हा आम्हाला मिळणार नाही। नको महाराज, तुम्हाला इथे राहू दिलाय म्हणून आधीच महंत माझ्यावर नाराज आहे आणि माझी पाटीलकी धोक्यात आणू नका। मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तिकडे येऊ नका। महाराज, आपण मृदू स्वभावाचे आहात। हा सोहळा आम्हाला किती भाग्याचा असला तरी आपल्याला वेदना देणारा ठरेल, तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की आपण येऊ नका, इथेच थांबा। चल रे। आमच्या जीवा जीव असेपर्यंत त्या निष्पाप मुक्या प्राण्याचा आम्ही बळी जाऊ देणार नाही। तुमची चुकीच्या समजुतीने निर्माण झालेली ही प्रथा आम्ही अवश्य मोडू। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। मृत्यूच्या पावलांना आवाज नसतो, तू तर वाजत गाजत चालला आहेस। याचा अर्थ तुझ्या मानेवरून कुणीही सुरा फिरवू शकणार नाही। घाबरू नकोस। गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते। देवाजीच्या नावानं सांग बरं, देवाजीच्या नावानं सांग बरं, देवा
क्षण तुझी या गावावरची सत्ती संपणार आहे. आम्ही ती संपवणार आहोत. गण गण गणात बोलते, 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 गण गण गणात बोलते. देवाजीच्या नावाने राम बोले. 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 महाराज, अपशकुन करू नका. आमची वाट सोडा. शिवार देवीला बळी देण्यासाठी आम्ही या बोकडाला घेऊन जात आहोत. आमच्या प्रथेच्या आड येऊ नका, नाहीतर अख्खी मिरवणूक तुमच्या अंगावरून जाईल. मधुकरराव, तुम्ही आधी या शिवार देवीचे भक्त आहात, नंतर गजानन महाराजांचे, हे लक्षात ठेवा. होय, तरी बी गजानन महाराजांसाठी अशी भाषा वापरणं योग्य नाही म्हणून. मधुकरराव, थांबा थांबा, मी महाराजांची समजूत काढतो. महाराज, ही गोष्ट घडू नये म्हणूनच मी तुम्हाला घरी बसा म्हणून विनंती केली होती ना. तुमच्या हरिपूरची काळजी वाटली पाटील, म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. शिवार देवीने आम्हाला तसा दृष्टांत दिला. हे अशक्य आहे. का अशक्य आहे मन? शिवार देवी अस्तित्वात नाही का? महाराज, तुम्ही आमच्या शिवार देवीचं अस्तित्व नाकारू कसं शकता? देवीचं अस्तित्व आम्ही नाकारीत नाही आहोत. तिने आम्हाला दृष्टांत दिला आहे असं आम्ही तुम्हाला सांगतो. महाराज, कोणता दृष्टांत दिला देवीने? गेली 25 वर्ष तुम्ही देवीला बोकडाचा बळी देताय. आता तिला नैवेद्य म्हणून बोकड नकोय. तिला सर्वश्रेष्ठ अशा मनुष्य प्राण्याचा बळी हवाय, तरच ती तुमच्यावर प्रसन्न होईल. ही काय चालय? बोला, या गावच्या सुख समृद्धीसाठी कोण बळी द्यायला तयार आहे? देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणीच बळी द्यायला तयार नाही का? म्हणत तुम्ही सुद्धा नाही? मी? हो, तुम्ही. मनुष्य प्राण्यामध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. शिवार देवीला तुम्ही प्रिय आहात, म्हणून तुमचा बळी गेला पाहिजे. ती या गावाला समृद्ध करते. तुमचा बळी मिळाला तर या गावाची आणखीन समृद्धी होईल. गावच्या हितासाठी मी आजवर भरपूर काही केलंय. हे पण केलं असतं, पण काय? मला असं वाटतं तुम्हीच देवीला अधिक प्रिय आहात, म्हणूनच तिने तुम्हाला दृष्टांत दिला, मला नाही. तुम्हीच का बळी जात नाही? हरकत नाही. माझा देह या कामी येत असेल तर आम्ही गावासाठी बळी द्यायला तयार आहोत. चांगली धार काढलीस कोयत्याला, चालव आमच्या मानेवर. महाराज, अरे विचार कसला करतोय? सत्कर्म करणार आहेस तू. अरे बोकडाच्या मानेवर कोयता चालवलास काय किंवा माणसाच्या मानेवर चालवलास काय, दोन्ही एकच. देवी प्रसन्न झाल्याचे कारण. चालव आमच्या मानेवर कोयता, चालव आमच्या मानेवर कोयता. चालाव कोयता, मार मार, काप त्यांची मान. थांबू नकोस, अरे मार त्यांना.
त्यांची मान, चालव कोयता, थांबू नकोस, मार, अरे मार त्यांना, चालव कोयता, चालव. रे, तुझा हात का थरथरतोय? कोकणाचा बळी घेताना तुझा हात थरथरत नाही आणि माणसाचा बळी घेताना तुझा हात थरथरतो. नाही महाराज, नाही. मी माणसाचा बळी कसा घेऊ? त्या कोयत्याने तू कोकणाचा बळी घेतोस. नाही महाराज, माझ्याच्याने होणार नाही महाराज. मला क्षमा करा. आमचा बळी घेणं तुला जमलं नाही कारण आम्ही माणूस आहोत. उलट हा मुका असल्याने माणसाच्या जीवापेक्षा याच्या जीवाचं मोल अधिक आहे. मनुष्य आपली वेदना बोलून दाखवू शकतो पण हा बिचारा काहीच बोलू शकत नाही. म्हणून जराही दयामाया न दाखवता तुम्ही याच्यासारख्या मुका प्राण्यांचा बळी देता, तशी प्रथा सुरू करता, हे फार चुकीचं आहे, निर्दयी आहे. ईश्वराला कुणाचाच बळी नको असतो. जो जीवांचा जन्मदाता आहे तो कुणाचा बळी कसा मागेल? तू या भोळ्या भाबड्या गावकऱ्यांना फसवतो आहेस म्हणत. महाराज, तुझ्या सांगण्यावरून 25 वर्षापूर्वी बोकडाचा बळी दिला गेला आणि पर्जन्यवृष्टी झाली. हा केवळ एक योगायोग होता हे मान्य कर. आपत्ती ओढवली की माणूस बेजार होतो आणि बुवा बाबांच्या नादी लागतो. काही वेळेला त्यांचं सांगणं खरं होतं पण ते केवळ कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ असते. आपल्याला वाटतं ह्या बुवाने आपली समस्या सोडवली, ह्यातूनच अंधश्रद्धा निर्माण होते आणि समाजाची उन्नती होण्याच्या ऐवजी समाज रसातळाला जातो. आणि महंत सारखे बुवा आपली तुंबडी भरू लागतात. पाटील महाराज, आपण गावचे पाटील आहात, एक जबाबदार व्यक्ती आहात. जनावरांना तुम्ही चारा द्यावा, त्यांचा बळी घेऊ नये. आणि अजूनही तुम्हाला माझं सांगणं पटत नसेल तर स्वतःच्या हाताने माझा बळी घ्या. महाराज, 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 मला क्षमा करा. गावकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मी स्वतःचं महत्व टिकू ठेवू पाहत होतो. महाराज, महाराज, मला प्रायश्चित्त करा. महाराज, मला प्रायश्चित्त द्या. उठ म्हणत. प्रायश्चित्त तुला एकट्याला नाही, सगळ्या गावाला घ्यावं लागेल. तुम्हाला खरोखरच जर का पश्चाताप झाला असेल तर या गावामध्ये वृक्षतोड होत असेल तर किमान 1 सहस्र झाडं तुम्हाला लावावी लागतील. हे प्रायश्चित्त तुमच्या भावी पिढ्यांना आनंद आणि सुखप्राप्ती करून देणारं ठरेल ह्याची खात्री बाळगा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.